नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा तर आहेच, पण तितकाच सुंदरसुद्धा आहे. वाचाल तर वाचाल. बघा, संत तुकाराम महाराजांचं हे एकच वाक्य वाचनाचं सगळं महत्त्व सांगून जातं, नाही का? वाचन म्हणजे काही फक्त अक्षरं ओळखणं नव्हे, तर ते जगण्याचं, टिकून राहण्याचं आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्याचं एक पॉवरफुल साधन आहे. तर मग चला, या एका वाक्याच्या आत दडलेला जो सखोल अर्थ आहे तो आपण जाणून घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वाचनाची सुरुवात कुठून ना कुठून तरी होतेच, आणि ही ओळख बहुतांशी वेळा आपल्या अगदी लहानपणी होते. आता बघा, वाचनाची सवय काही एका रात्रीत लागत नाही. याची सुरुवात होते ती पालकांच्या सहवासातून. विचार करा, जेव्हा आईवडील मुलांसोबत बसून काहीतरी वाचतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंदच वेगळा असतो. मग शाळेत शिक्षक येतात, ते जेव्हा एखादं पुस्तक किंवा उतारा अगदी रंगवून वाचून दाखवतात तेव्हा मुलांची उत्सुकता कशी छान वाढते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, सुरुवातीला मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तकं निवडू देणं फार गरजेचं आहे. आजकाल तर काय, भरपूर साहित्य अगदी सहज उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करून ही गोडी नक्कीच लावता येते. आणि एकदा काही वाचनाची गोडी लागली ना, की मग आपल्यासमोर ज्ञानाचा जणू एक अथांग सागरच उलगडायला लागतो. आता बघा, प्रत्येकालाच काही संपूर्ण जग फिरता येत असं नाही, बरोबर? पण पुस्तकं हे शक्य करून दाखवतात. पुस्तकं आपल्याला जगभरातल्या मोठ्या मोठ्या विद्वानांचे विचार सांगतात, त्यांचे अनुभव सांगतात, वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख करून देतात. म्हणजे काय, तर आपण एकाच जागी बसून अक्षरशः जगभर फिरल्याचा अनुभव घेतो. किती सुंदर कल्पना आहे ही, नाही का? विचार करा, काळ म्हणजे एक अथांग समुद्र, आणि या समुद्रात पुस्तकं म्हणजे दीपस्तंभ आहेत जे आपल्याला रस्ता दाखवतात. इतिहास असो, विज्ञान असो, साहित्य किंवा कला, या सगळ्या विषयांच्या महासागरात पुस्तकं आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतात. तर वाचन आपल्याला फक्त बाहेरच्या जगाची माहिती देतं असं नाही, ते याच्या खूप पुढे जाऊन आपला आतून म्हणजे आपला आंतरिक विकाससुद्धा घडवून आणतं. वाचनामुळे आपली विचारशक्ती तर वाढतेच, पण त्याचे मानसिक फायदेसुद्धा जबरदस्त आहेत. म्हणजे बघा, आजकालचा तणाव, चिंता, एकटेपणा यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी पुस्तकं आपले सगळ्यात चांगले मित्र ठरू शकतात. ती आपल्याला खरी मनःशांती मिळवून देतात. पण मग ही विचारशक्ती म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोपं आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचतो तेव्हा काय होतं, आपल्याला एकाच विषयावरचे अनेक वेगवेगळे दृष्टिकोन समजतात. आणि मग यामुळे आपण कोणताही विचार डोळे झाकून स्वीकारत नाही, तर त्यावर स्वतंत्रपणे विचार करायची सवय आपल्याला लागते. हळूहळू आपली स्वतःची मतं तयार व्हायला लागतात. आणि म्हणूनच म्हणतात की पुस्तकाचं खरं यश कशात आहे, तर ते आपल्याला विचार करायला लावण्यात आहे. खरं तर जे पुस्तक आपल्या डोक्यात विचारांचं वादळ निर्माण करताना, तेच पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने घडवत असतं. ठीक आहे, विचारशक्ती तर वाढते, पण याच्याही पुढे जाऊन वाचनाचा आपल्या चारित्र्यावर आणि व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो ते आता पाहूया. पुस्तकं म्हणजे फक्त ज्ञान नाही, तर ती आपलं चारित्र्य घडवण्याचं काम करतात. कल्पना करा, जसं एका लहानशा बीमधून मोठं झाड उगवतं. अगदी तसंच वाचनातून आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता, आत्मविश्वास, संयम असे अनेक चांगले गुण रुजायला लागतात. आणि विशेषतः जेव्हा आपण महापुरुषांची चरित्र वाचतो तेव्हा तर या गुणांना एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच अगदी सार्थपणे म्हटलं जातं की पुस्तक हेच आपले खरे गुरु आहेत. कारण ते आपल्याला जीवनाचे वेगवेगळे पैलू समजून घ्यायला शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखायला मदत करतात. बरं, इतकं सगळं झालं, पण आजच्या काळात, या डिजिटल युगात वाचनाचं स्वरूप कसं बदललंय? चला, त्यावर एक नजर टाकूया. आजकाल बघा, आपल्याकडे पारंपरिक छापील पुस्तकांसोबतच ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्सचे पर्यायसुद्धा आहेत. आता छापील पुस्तकांच्या त्या कागदाचा स्पर्श, तो सुगंध, त्याची मजाच वेगळी असते, नाही का? पण दुसरीकडे ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्समुळे माहिती खूप वेगाने सगळीकडे पोहोचते आणि ती कुठेही, कधीही आपल्याला सहज उपलब्ध होते. तर मुद्दा हा आहे की माध्यम कोणतंही असो, सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचनाची सवय टिकून ठेवणं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण माध्यम कोणतंही निवडू, पुस्तक हातात घेऊ किंवा मोबाईलवर वाचू, पण वाचन हे विचलित न होता एकाग्रतेने करणं महत्त्वाचं आहे. कारण सलग वाचनातून जो आनंद आणि जे ज्ञान मिळतं ते तुकड्या तुकड्याने केलेल्या वाचनातून कधीच मिळत नाही. त्यामुळे वाचायला बसल्यावर बाकीच्या गोष्टींपासून आपलं लक्ष दूर ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, वाचन हे फक्त आपल्या स्वतःच्या विकासापुरतं मर्यादित नाही, ते सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच आवश्यक आहे. समाजात जे अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरलेली असते
शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी पुस्तकं एखाद्या शस्त्रासारखं काम करतात आणि त्यातूनच एक सशक्त विचार करणारा समाज निर्माण होतो. तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या आज जो विचारांचा समुद्र गोठून गेला आहे त्यावर कुऱ्हाडीसारखा घाव घालणारं, आपल्याला आतून बाहेरून मुळापासून हलवून टाकणारं असं कोणतं पुस्तक आपण वाचणार आहोत यावर नक्कीच विचार व्हायला हवा.